मुंबईतील धारावी, जिची ओळख आशियातील सर्वात दाट लोकवस्तीचा भाग म्हणून आहे, आता एका ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. अरुंद गल्ल्या, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि जीर्ण घरांच्या गर्दीतून बाहेर पडत धारावीच्या पुनर्विकासाला आता नवी गती मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात हा पुनर्विकासाचा केवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतीपुरती मर्यादित नसून त्याला शाश्वत पर्यावरणाची उत्तम जोड देण्यात आली आहे. या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मिठी नदीचं पुनरुज्जीवन. या प्रकल्पांतर्गत मिठी नदीच्या काठावर एक हरित आणि पर्यावरणपूरक विकास आराखडा तयार करण्यात आला. या प्रकल्पातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे माटुंगा कलवट पासून मिठी नदीपर्यंत तयार होणारा 3.3 किलोमीटर लांबीचा सार्वजनिक रिव्हरफ्रंट प्रोमेनेड. हा रिव्हरफ्रंट सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला असणार आहे. इथे सुंदर व्हिंग डेक, आकर्षक कॅफे, सांस्कृतिक उपक्रमांसाठी विशेष जागा आणि नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेचं रक्षण करणारी रचना विकसित केली जाते. नदीकाठावर स्थानिक प्रजातींची झाडं, प्रदूषण शोषून घेणाऱ्या वनस्पती तसंच पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी पारगम्य पेव्हिंग आणि बायोस्वेल्स विकसित केले जात आहेत. केवळ नदीकाठच नव्हे तर संपूर्ण धारावी परिसरात उद्यानं, हरित मार्ग आणि पादचारी तथा सायकल स्वारांसाठी स्वतंत्र ग्रीन स्पाईन तयार केले जाणार आहे. यामुळे धारावीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मोठी मदत होईल. शहरी उष्णतेचा परिणाम कमी होईल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक नागरिकांना अधिक आरोग्यदायी आणि मोकळ्या सार्वजनिक जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. या प्रकल्पात पर्यावरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. धारावी परिसरात पुनर्विकासादरम्यान तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या तुलनेत तब्बल 5 पट अधिक म्हणजे सुमारे 40,000 झाडांचं संवर्धन केलं जाणार आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशात एकूण 2 लाख भरपाईची झाडं लावण्याचा मोठा संकल्प हाती घेण्यात आला. यातील 30,000 झाडांची लागवड पालघर जिल्ह्यातल्या चहाडे गावात आधीच पूर्ण झाली असून यंदाच्या पावसाळ्यात एकूण 75,000 झाडं लावण्याचं महत्वाकांक्षी लक्ष ठेवण्यात आलं. स्वच्छ, हिरवगार आणि पर्यावरणपूरक मुंबई हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे.